हॅलो, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण कस्टर्ड शेवया कशा बनवायच्या ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता कस्टर्ड शेवयाची कन्सिस्टन्सी खूप छान आली आहे आणि चवीला तर उत्कृष्ट झाल्याच आहेत. चला तर मग याची आपण रेसिपी जाणून घेऊया. तर आपण कस्टर्ड शेवया जे करणार आहोत ते अर्धा लिटर दुधाचं मेजरमेंट घेऊन आपण करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मेजरमेंटच्या कपने 2 कप दूध घेतले आहे. तर त्यातले हे दुसऱ्या कपामधले दूध मी थोडंसं साईडला ठेवलं आहे, कारण त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत. थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे मी थोडंसं थंड दूध साईडला ठेवलं. दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, कारण दूध आपलं पूर्णपणे घट्ट होतं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे साखर घालून दूध एक साईडला तापायला ठेवले. तर आता दुसरीकडे कढईमध्ये तूप घालून ह्या शेवया विकत आणलेल्या आहेत. तर त्या शेवया मी थोड्याशा भाजून घेते. पूर्णपणे जास्त भाजून नाही घेणार, कारण ह्या खूप छोट्या आणि बारीक अशा शेवया आहेत. त्यामुळे फक्त तुपामध्ये थोडंसं गरम करून घेत आहे. आणि आपण पॅकेटमधून शेवया काढताना अशा मोडून घ्यायच्या, नाहीतर काय होतं, व्यवस्थित आपल्याला ज्यावेळी आपण दुधामध्ये शेवया हलवतो त्यावेळी हलवता येत नाहीत. त्यामुळे अशा बारीक तोडून घेतल्या की व्यवस्थित भाजायलाही येतात आणि दुधामध्ये शिजवताना व्यवस्थित हलवताही येतात. त्यामुळे शेवया कट करूनच घ्यायचे. तर आता शेवया पूर्णपणे भाजून झाल्या आहेत. गॅस बंद करून व्यवस्थित थोडंसं परतून घेऊया. तर ह्या शेवया आता आपल्या पूर्णपणे भाजून झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर अजून थोड्याशा शेवया मोठ्या वाटत आहेत, म्हणून मी थोडंसं असं पळीच्या साहाय्याने अशा तोडून घेते. आता तुम्ही बघू शकता आपल्या शेवया पूर्णपणे भाजल्या आहेत. आणि आता ह्या आपण जे ठेवलेलं दूध होतं त्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर ॲड करायची आणि तीच कस्टर्ड पावडर इकडे दुधाला उकळी आल्यानंतर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. तर असं कस्टर्ड पावडर टाकतानाही असं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली आपल्या कपाला कस्टर्ड पावडर चिटकली जाणार नाही. आता दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यानंतर असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हे जे भाजलेले शेवया आहेत त्या या दुधामध्ये घालून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या शेवया घालून घेऊया. आता ह्या शेवया अशा पूर्णपणे दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या. इथे लक्षात घ्या तुम्ही की शेवया आपल्या बारीक आहेत अशा, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे शेवया टाकल्यानंतर एक उकळी फुटली की गॅस कमी करायचा. कमी केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करूया. ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर थोडंसं आपण एक अर्धा मिनिटसाठी ह्या शेवया उकळून घेऊया. आणि आता यामध्येच आपण विलायची पावडर घालून घ्यायची. विलायची पावडर करताना पूर्णपणे बारीक करायची नाही, थोडीशी बोबडी करून टाकायची, म्हणजे ज्यावेळी आपण शेवया खातो त्यावेळी आपल्या दाताखाली त्या विलायचीची चव येईल आणि शेवया अजून खूप छान चवीला लागतील. तर अशा पद्धतीने आपण कस्टर्ड शेवया बनवलेल्या आहेत. तर खूप छान रेसिपी आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि जे लोक हा व्हिडिओ स्वप्नालीच रेसिपी यामध्ये पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज असे पोहोचतील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला मग भेटू पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.